मैं सालगरस्ती छप्पन जमात की तरफ से आप जो आंदोलन में जो हमारे भाई लोग बैठे हैं उनको पार्टी मत देने के लिए हम यहाँ पे आए हैं। और मैं इतना कहना चाहता हूँ जमात की जानिब से, छप्पन जमात की जानिब से इतना कहना चाहता हूँ कि आप जो हिम्मत से यहाँ पे बैठे हैं, ये अभी हिम्मत नहीं आ रहा, हम कानून से जो हो रहा है वो हम कर रहे हैं। और जो आपको जो गाँव गुण लोग जो तकलीफ दे रहे हैं वो किसी से डरने की कोई ज़रूरत नहीं है। कोई अपना माँ का दूध पीने सब अपने माँ का दूध पियाल है, कोई बाप का दूध नहीं पियाल है। इसलिए मेरा कहना है कि भाई आप जो अभी हिम्मत से बैठे हैं, इसी हिम्मत से जो कानून से होता है वो हो जाने। और घर को जो गुंडिया के जो कब्जा किए हैं आपको मिल जाएगा, लेकिन थोड़ा सब्र करो। हाँ, अतिक्रमण करे हैं और बाहर से कुछ औरतों ला के उन पर विनाभंग का कदम डाल रहे हैं। ये बहुत गलत काम कर रहे हैं और हमारी समाज पर जो अन्याय हो रहा है इसके बारे में हम आयुक्त को, कलेक्टर को निवेदन दे रहे हैं, उसका हम इंतजार करें। उसके बाद में हम और इससे ज़्यादा तीव्र यानी आंदोलन ज़्यादा करेंगे। अगर हमको इंसाफ नहीं मिला तो हम समाज के जानिब से हम रास्ता रोको आंदोलन करेंगे। ऐसा मैं जमात के जानिब से ऐसा मैं उम्मीद करता हूँ। महाराष्ट्र प्रदेश छप्पन समाजाच्या वतीने 2 नंबर झोपडपट्टी येथे चांद मदार छप्पन त्यांनी जे मालकीची जागा घेतलेली आहे त्या जागावर काही गुंड लोकांनी कब्जा करून त्यांना मारहाण केलेली आहे। हे घटना अत्यंत दुर्दैवी आहे। सोलापूरसारख्या शहरामध्ये असे गुंडशाही व दडपशाही आम्ही चालू देणार नाही। त्यांच्यावर जे अन्याय झालेले आहेत गेल्या 6 महिन्यापासून ते न्याय मिळावा यासाठी माननीय पोलीस आयुक्त, माननीय सालगरस्ती पोलीस स्टेशन अनेक ठिकाणी त्यांनी निवेदन देऊन न्याय मागण्याचा प्रयत्न केला, त्यांना आतापर्यंत न्याय मिळालेला नाही। आम्ही आज संघटनेच्या वतीने माननीय पोलीस आयुक्त यांना निवेदन देऊन त्यांना न्याय मिळावा, अन्यथा आमच्या समाजाच्या वतीने आम्ही पोलीस आयुक्त कार्यालयासमोरच आमरण उपोषणाला बसणार आहोत, असे आम्ही आज पोलीस आयुक्तांना सुद्धा निवेदन देऊन सांगितलेले आहे। तरी आम्हाला आशा आहे की चांद मदार छप्पन यांना जागेवर जे अतिक्रमण झाले ते पोलीस आयुक्तामार्फत त्यांना जागा परत मिळून जाईल आणि त्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा आम्ही व्यक्त करतो। ते आम्ही राहतो। गेल्या 1.5 वर्षापूर्वी आम्ही एक जागा घेतली होतं 2025मध्ये। ते जागा आहे ना, ते आमच्या बाजूला राहणारे राजू फिरंगे आणि विजय उल्हास फिरंगे यांनी गुंडगिरी करून बाहेरचे माणसं आणून, बायका आणून, तुम्ही बघू शकता साहेब, बाहेरचे बायकांना आमच्यावर हमला केले। आमच्या बायांना, आम्ही राहत होतो तिथं, हां, रमजान महिन्यामध्ये पण तिथंच आम्ही इफ्तार ते एक म्हणजे आम्ही जागा घेतलो, एक खुशीने आम्ही हे केलो साहेब। ते आम्हाला मारहाण करून आम्हाला बेघर करले साहेब। हां, घराच्या बाहेर काढले, सामान फेकले, आमच्या भावाला मारले सर। हे नाही का साहेब? आम्हाला अल्टरसिटी म्हणून घातले सर। उगाच काय आम्हाला बोलायला पण येत नाही साहेब। इथं काय बोलो? हे लोक ना, हे आमचे बायकात ना पडद्यामध्ये आहेत, जे इस्लाम पडदा शिकवते ते शिवेगाला शिकवते का साहेब? घरात बाहेर पडत नाही ज्यांनी जास्त। अल्टरसिटी आमच्यावरच घातले साहेब, आमच्या सगळ्यांना। मी शिकणार आहे साहेब कॉलेजमध्ये, आम्ही सोडून दिलो साहेब कॉलेज। काय करू साहेब? नोकरीच भेटेल नाही की केस झालं, हे झालं, बाहेर झालं, काय केस हे विजा पण भेटत नाही, काय पण भेटत नाही साहेब। मग शिकून काय फायदा? गौंडी लोक करणार ते आई वडिलांचे स्वप्न असतात। मी तर शिकलो नाही। माझ्या मुलगा तर शिकाव, माझ्या मुलाला तर शिकाव, त्या हिशोबाने शिकवते साहेब। ते खोटा आरोप घालून आम्हाला अडकवले साहेब। आम्हाला न्याय द्या। जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे की आम्हाला न्याय द्या, नाहीतर आम्ही काय पण घेऊ शकतो, काय पण करून घेऊ शकतो साहेब। आम्ही एकतर पटरीवर जाईल, एकतर काठीवर घालून जाईल। काय होतं होऊ दे साहेब, तुम्ही आम्हाला मारा, आम्हाला काय पण करा, आम्ही इथून उठत नाही साहेब। आम्हाला न्याय पाहिजे। 2-4 दिवस बघतो साहेब आम्ही, नंतर ना आम्ही काय करून घेतो ना, सगळ्या पेट्रोल जाळू शकतो साहेब आम्ही। बघा जागेवर जाऊन ना पेट्रोल काढून, नाही तर रेल्वे स्टेशनमध्ये बसतो साहेब, पटरीमध्ये। हां, काय तर करा साहेब, आम्हाला जागा पाहिजे साहेब।
तुम्हाला आम्हाला न्याय द्यायलाच पाहिजे. पुढच्या 1.5 वर्षापर्यंत आम्हाला मानसिक त्रास झाले साहेब. काय करू काय नाही समजे नाही. आमच्याकडे कागदपत्र सर्व आहे साहेब. काय करू ते समजे नाही साहेब. तुम्ही सांगा काय करा काय नाही. आम्हाला न्याय द्या साहेब. आम्हाला न्याय द्या.